नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि आज आम्ही चाललो आहोत यवतला। का तर आज कार्यक्रम आहे देवीच्या मंदिरामध्ये। यवतची जी महालक्ष्मी आई आहे तर तिथे माझ्या चुलत्यांचा आज सवाष्णींचा कार्यक्रम आहे। त्यामुळे आम्ही सगळी पूर्ण फॅमिली आज इथे आलेलो आहोत। आल्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं, खणा नारळाने देवीची ओटी भरून घेतली आणि नैवेद्य तर मी आधीच करून टाकले होते, कारण मला माहित नव्हतं की माझं जाणं होतंय किंवा नाही। ही माझी बहीण आहे आणि ही पण माझी बहीण आहे। तर इथे सगळी मजा मस्ती सुरू आहे। वरून थोडा पाऊस पडत आहे आणि सगळे आम्ही असं खाली ताडपत्री पूर्ण टाकलेली आहे, वर पण बांधलेलं आहे आणि असं सगळे बसलेलो आहोत इथे। तर तयारी चालली अजून जेवणाची। इथे बघा मुलं सुद्धा खेळतायत आणि जशी जत्रा भरते गावामध्ये तर तसं इथे वातावरण असतं आखाडामध्ये। आणि आखाडातला रविवारचा दिवस आहे हा, त्यामुळे खूप गर्दी आहे इथे आणि प्रत्येकाचं कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे। प्रत्येकाने अशी आपापली वेगवेगळी जागा पकडलेली आहे आणि इथे येऊन देवीच्या दारामध्ये हा पूर्ण प्रोग्राम केला जातो। दरवर्षी हा प्रोग्राम असतो। गेले 2 वर्ष मला जमलं नव्हतं जायला, तर ह्या वेळेस मी वेळ काढून गेलेली आहे आणि असं सगळ्यांसोबत मजा मस्ती करत जेवायला खूप भारी वाटतं। पूर्ण फॅमिली असते आमची आणि माझे सगळे चुलते, त्यांची मुलं, पाहुणे मंडळी सगळे लोक असतात। तर इथे पलीकडे मंदिर आहे आणि अलीकडे आम्ही जागा पकडलेली आहे कार्यक्रमासाठी। तर इथे जेवणाची तयारी सगळी सुरू आहे आणि स्वयंपाक बनवून झालेला आहे। आता सगळ्यांना वाढायची तयारी चालू आहे। मुलं सुद्धा एन्जॉय करत आहेत। तर जत्रेमध्ये सगळे खेळणी आहेत इथे बाहेर। तर तिथे हिंदवी आणि शर्वी ह्या गाडीमध्ये बसल्या होत्या आणि त्यांना खूप काय काय शॉपिंग करायचं होतं। तर भरपूर अशी खेळणी घेतली त्यांनी तिथे। ट्रॅक्टर, JCB, डॉक्टर सेट असं खूप काय काय होतं आणि मी आणि पूजानी सुद्धा इथे थोडीशी खरेदी केली। क्लिप्स वगैरे, आपण ब्रँडेड गोष्टी तर घेतोच मॉलमधून वगैरे, पण हे छोट्या वस्तू घ्यायला खूप भारी वाटतं। तर इथे जेवणं सुरू आहेत सगळ्या। ही शेवटची पंगत आहे। तर आमची जेवणं झाली होती, मग आता आम्ही सगळ्यांना इथे जेवायला वाढत आहोत। तर राहिलेले सगळेजण शेवटच्या पंक्तीमध्ये बसले आणि मग सगळ्यांची जेवणं झाली की मग सगळी आवरावरी करायची होती। आता रविवारचा दिवस असल्यामुळे येताना खूप ट्रॅफिक लागणार होतं, म्हणून मग लवकर निघायच्या तयारीने आम्ही घाई सगळं आवरलं। इथे जे काय सगळं सामान वगैरे आणलं होतं ते सगळं भरायच्या तयारीला ह्या पंक्तीनंतर सगळे लागले। असा होता आमचा रविवारचा दिवस। थँक्स फॉर वॉचिंग। फॉलो फॉर मोर। बाय।